औढा नागनाथ शहरामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी इतर मागण्यांसाठी क्या हुआ तेरा वादा जन आंदोलन ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता। शिवसेना तालुका प्रमुख माऊली झटे यांच्या शहरांच्या शासकीय विश्रामगृह ते औढा शहराच्या प्रमुख मार्गाने औढा तालुक्याच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा क्या हुआ तेरा वादा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली औढा नागनाथ तहसीलदार हरीश गाडे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात यावे, गावांमध्ये पांदन रस्ते व शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतावरील जीएसटी अनुदानाच्या स्वरूपात परत करण्यात यावी, वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये मानधन देण्यात यावे, शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा करण्यात यावा, शेतीमालाला हमीभाव देऊन बी बियाणे खताचे दर नियंत्रित ठेवण्यात यावे, ग्रामीण भागातील नागरिकांना घरोघरी पाणी पुरवठा करून देण्यात यावा, घरकुलाच्या तुटपुंज अनुदानात वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला होता। शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे यांच्या नेतृत्वात तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे, तालुका प्रमुख गणेश देशमुख, बबनराव इघारे, भगवान कदम, विष्णू नांदे, सुनील खंडागळे, प्रेमस्वामी, शिवाजी ढोबळे, संतोष गारकर, गजानन नागरे, मधुकर गोरे आदींनी स्वाक्षऱ्या करून शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांचे 150च्या जवळपास ट्रॅक्टर घेऊन आंदोलनामध्ये सहभागी होऊन औढा नागनाथ तालुक्याच्या वतीने क्या हुआ तेरा वादा ट्रॅक्टर मोर्चा आंदोलन करण्यात आले। समृद्धी न्यूज मराठीसाठी श्रमिक मुळे, औढा नागनाथ। जो काही महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यापुरता क्या हुआ तेरा वादा या मंत्र्याखाली जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा आता शेवटच्या घटकाकडे आपण वळलेलो आहोत। कारण आज मराठवाड्यामध्ये प्रत्येक तालुक्यावर मोर्चे आणि त्यानंतर उद्या प्रत्येक जिल्ह्यावर मोर्चा अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे। आज वाटायला पाहिजे तुम्हाला ज्या लोकांचे मतं तुम्ही घेतले, कर्जमाफीच्या नावावर लोकांनी तुम्हाला शेतकऱ्यांनी तुमच्याकडे आतुरतेने पाहून मतदान केलं आणि परत सांगता आता ते आम्ही शक्य होणार नाही आणि त्याला पुन्हा देवेंद्र फडणवीस अनुमोदन देतात की नाही ही भूमिका फक्त अजितदादाची नाही, ही भूमिका सरकारची आहे। अरे किती मोठी फसवणूक! आपल्या शेतकऱ्याला सुद्धा या गोष्टीची चीड आली पाहिजे। आपण पाहिलं पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकरी वर्ष आंदोलन करतात, वर्षभर मागच्या वेळेस आंदोलन चालू होतं, हजारो शेतकरी त्या ठिकाणी मेले, परंतु शेतकरी हटले नाही। परंतु यांना माहित आहे महाराष्ट्रातला शेतकरी कधी एक होत नाही आणि त्याला कसं वागवलं तर आपल्याला मतदान केल्याशिवाय ते काही राहत नाही।